काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की भ्रुवक्षत्र नावाचा एक राजा आहे आणि त्या भ्रुवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोराने जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव सिरी, पाचवं नाव किला सिरी, सहावं नाव लालकोट, सातवं नाव जहापना, आठवं नाव तुबलकाबाद, नववं नाव मुबारकबाद, दहावं नाव फिरोजाबाद, अकरावं नाव अकबराबाद, बारावं नाव देहली, तेरावं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931 इंग्रज अधिकारी व्हाईसराय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. त्या दिल्लीची नावं बदलली साहेब, वैभव नाही बदललं. अजूनही लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात ना त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तनाय, दिल्लीचं तख्त हे धर्म अधिष्ठानाची वाट पाहत राहतं. मग तो भ्रुवक्षत्र नावाचा राजा, त्या भ्रुवक्षत्र नावाच्या राजाला पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्तीला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव आहे नहुष. नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरू, पुरूचा कृकण्यू, कृकण्यूचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरात, दिविरातचा आदिरात, आदिरातचा नवरात, नवरातचा तपलिचा, तपलिचाचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे कुरु. म्हणून त्या घराण्याला नाव पडलं कुरुवंश. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे प्रतीप. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा, त्याचं नाव आहे देवव्रत. त्यानं भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको, तिचं नाव आहे सत्यवती. तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगत. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं झाली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे, जिचं खरं नाव पृथा आहे, पण आम्ही सगळेजण तिला कुंती असं म्हणतो. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं झाली, धर्मराज, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी, तिचं नाव आहे माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. इकडे धृतराष्ट्र नावाचा राजा, त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको आहे, जिचं नाव आहे गांधारी. त्या गांधारीचं माहेर आहे गांधार. त्या काळातलं गांधार म्हणजे अलीकडचं कंधार, अलीकडचं कंधार म्हणजे आत्ताचं कंदार आणि आत्ताचं कंदार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी. अफगाणिस्तान सुद्धा आत्ता आहे. 1929 ला उपस्थान, नंतर उपगस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना आणि 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. त्या गांधारीचा माहेर आहे गांधार. त्या गांधारीला 100 पुत्र आहेत. सगळ्यात पहिला पुत्र दुर्योधन आणि इकडं या पृथाला एक पुत्र, त्याचं नाव अर्जुन. ऐका, मागणी उचित आणि अनुचित ऐका. महाभारताचं युद्ध ठरलं आणि महाभारताचं युद्ध ठरल्यावर अर्जुन आणि दुर्योधन देवाकडं मदतीची याचिका मागण्यासाठी गेले. श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदतीची याचिका मागण्यासाठी अर्जुन आणि दुर्योधन गेले. श्रीकृष्ण परमात्मा झोपलेला होता. सगळ्यात अगोदर दुर्योधन गेला म्हणून दुर्योधन डोक्यापाशी बसला. अर्जुन नंतर गेला म्हणून अर्जुन पायापाशी बसला. आता तुमच्याकडे झोपेतून उठल्यावर पाया बसला माणूस अगोदर दिसलो का डोक्या बसला? पाया बसला. देवाची झोप झाली, झोपेतून देव उठाले. पायापाशी अर्जुन बसलेला होता. बोल अर्जुना, कधी आलास? तेवढ्यात पाठीमागून दुर्योधन म्हणला, देवा मी त्याच्या अगोदर आलोय, मला विचारा. देवानं सांगितलं, अरे तू अगोदर आला असला तरी तू उशिरा आला, डोक्यापाशी बसला, लवकर येऊन डोक्यापाशी बसला. तू अगोदर जरी आलेला असला तरी तू डोक्यापाशी बसला. अर्जुन पायापाशी बसला. बरं जाऊ द्या, कशासाठी आलात? देवा महाभारताचं युद्ध ठरलंय, माहिती आहे मला. देवा तुझ्याकडे मदतीची याचिका मागण्यासाठी आलोत. बर. देवानं त्या दोघांसमोर 2 विकल्प ठेवले. देवानं सांगितलं, तुमच्या समोर 2 विकल्प आहेत. एका बाजूने माझं 56 कोटी यादव सैन्य लढल आणि एका बाजूने मी एकटा लढल. ज्या बाजूने मी लढल त्या बाजूने मी हातामध्ये शस्त्र उचलणार नाही, अस्त्र घेणार नाही, काही नाही. 4 चांगल्या गोष्टी सांगल. बोल दुर्योधना, अगोदर आलास, काय पाहिजे तुला? दुर्योधनानं सांगितलं, देवा मला तुझं 56 कोटी यादव सैन्य पाहिजे, तुझी गरज नाही मला. देवानं 56 कोटी यादव सैन्य दुर्योधनाला देऊ केलं. पानाचा आणि सुपारीचा विडा दुर्योधनानं हातामध्ये उचलला आणि खुश झाला. आता विजय माझा होणार, हस्तिनापुराच्या गादीचा सम्राट मी होणार म्हणून आनंद झाला त्याला.
आता देवानं अर्जुनाकडे पाहिलं. ए अर्जुना, बोल काय पाहिजे तुला? अर्जुन म्हणला, देवा मला काही नको, मला फक्त तुम्ही पाहिजे. अर्जुना, देवानं सांगितलं, अर्जुना विचार कर. हो देवा, मला फक्त तुम्ही पाहिजेत. अर्जुनानं देवाला मागितलं. दुर्योधनाला आनंद झाला, आता माझा विजय होणार. हातामध्ये पान आणि सुपारीचा विडा घेऊन दुर्योधन राजदंडाच्या पायऱ्या उतरत होता. अर्जुन देवाच्या बाजूला उभा होता. देव अर्जुनाकडे पाहून हसले. अर्जुन देवाला म्हणतो, देवा का हसलात? भगवान का हसलात? त्यावेळेस देवानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुन हार तो तेरी पक्की है, सदा रहेगा उदास. अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, तेरे पास बचा खाली छास. अर्जुन होता महाराज, बंदुकीतून गोळी निघावा असं अर्जुनानं उत्तर दिलं. अर्जुन म्हणला, भगवान जीत तो मेरी ही होगी. भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास? अरे भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. माखन से क्या लेना मुझे, माखन चोर है मेरे पास.